पनवेलने इथे काम करत आहे. पुरेला सुद्धा वेळ आहे. मी 5वी ते 11वी पर्यंत त्याचा शिकायला होतो. बारावीला मी इथे होतो. 11वी पर्यंत माझं शिक्षण वाल्ल्यामध्ये झालं. माझे वडील पण शिक्षक असल्यामुळे शिक्षकांची जे कष्ट वगैरे काटकसर सर्व मला माहिती आहे. तुम्ही जे तुमचा वेळ जवळजवळ पूर्ण आयुष्य घालवता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्यामध्ये तुम्हाला जे काय मिळतं आणि तुमच्या प्रयत्नांमधून आम्ही जे कमावतो ते खूप मोठं आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हा जो कार्यक्रम जो आयोजन केलं सर्व वर्ग मित्रांनी, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. खूप चांगला कार्यक्रम आणि खारीचा वाटा उचलल्याबद्दल. कारण मी इथून हे केल्यानंतर डिप्लोमा पूर्ण करून आफ्रिकेमध्ये 8 वर्ष काम केलेलं आहे. आणि या शाळेचा एक विद्यार्थी 22 सप्टेंबर कर्मवीर अण्णांची जयंती असते त्यावेळी मला तो भेटला. त्यावेळी मला खरंच वाटतं की कर्मवीर अण्णांनी शाळा चालू करण्यासाठी किती मोठे प्रयत्न केले असतील, किती म्हणजे अपार कष्टामधून त्यांनी परिश्रमातून ही शाळा उभी केली. त्या शाळांमधून आम्ही शिकलो आणि एवढे पुढे गेलो. नो वर्ड. थँक्यू. माझे वडील निकम सर 11वी-12वीला लाईफ टीचर होते. मी परिचयात असेल. तुम्ही तुमचा कार्यक्रम काढलेला आहे. त्यांना सांगायची गरज असं वाटत नाही सगळ्यांना. क्वचित एखादा चेहरा असा असेल की मी ओळखत नाही. काल अंजली निकमने मला पहिला प्रश्न मला ओळखलं का, तुला त्यावेळी सांगितलं मी तुला ओळखत नाही म्हणून, पण मी तुला इथलंच ओळखायचो. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मित्रमैत्रिणी बंधू आणि मैत्रिणींनो, जरा चर्चा खूप सिरियस चालली होती. स्वीटीशी बोललो जरा माहोल बदलूया का, म्हणजे तेच काम तू कर आता. खूप चेहऱ्यावर चॅलेंज खूप आलेला आहे आणि काम तू चांगलं करशील कोणी जबाबदारी मी घेतलेली. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, स्पेशली या स्टेजवर जायचा माझा आजपर्यंत आयुष्यात कधी प्रसंग आलेला नाही. मी आवर्जून उल्लेख करेन. मी 10वीच्या गेट टुगेदरच्या बॅचच्या वेळेस सुद्धा बोललो होतो. स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय गोंजारी सर आणि स्पेशली सरक सर, आजपर्यंत माझं मार्क लिस्ट कधीही मला स्टेजवर मिळालं नव्हतं. पण आय वॉज नेव्हर फॉरगेट दॅट डे when I was ninth standard. I take a 3rd number because of only सरक सर. त्यांनी स्पेशली माझ्यावरती जे लक्ष दिलं होतं, मला वाटतं 8वी ते 10वी 3 वर्ष स्पेशली सरांनी मला खूप केअर केलं आणि माझ्यावरती जे कॉन्सन्ट्रेशन केलं. त्यामुळे मला वाटतं 9वीमध्ये त्यावेळी माझं नाव स्टेजवर घेतलं होतं. अँड दिस क्रेडिट गोज टू स्पेशली मिस्टर सरक सर. आय नेव्हर फॉरगेट यू. आणि उपस्थित सर या कार्यक्रमासाठी ज्यांनी संयोजन केलं, अतिशय सुंदर असं आयोजन केलं. त्या टीमचं स्पेशल मी सुद्धा त्या टीममध्ये आहे. त्या टीमचा अतिशय मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्वच मित्रमैत्रिणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. गेल्या 5-6 वर्षापासून थोडंसं राजकीय क्षेत्रामध्ये पण मी काम करतो आहे. शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी संघटना म्हणून काम करतो आहे. छोटासा कार्यकर्ता म्हणून मी थोडंसं गेल्या 5-6 वर्षापासून थोडासा वेळ देतो आहे. पाठीमागील 6 ते 7 वर्षापासून थोडंसं अध्यात्म आणि संप्रदायाचा मी अभ्यास करतो आहे. त्याच्यावर सुद्धा जीवनामध्ये सुखाचा शोध कुठं आहे, जीवन कशासाठी, याचा शोध मला जे वेळ मिळेल तेव्हा मी घ्यायचा प्रयत्न करतो आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धारलो गुरुकृपे. जीवनामध्ये गुरुचं स्थान काय आहे त्याचा सुद्धा अभ्यास मी करतो आहे. स्पेशली खेडेगावातून स्पेशली काय होतं तर खेडेगावातून जेव्हा हायस्कूलमध्ये येतो त्यावेळी थोडंसं गडबडीला विद्यार्थी असतो. पण अशाही परिस्थितीमध्ये या फार मोठ्या शाळेमध्ये आलो. प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक, ही कल्पना त्यावेळी खरं तर 4थीमधून बाहेर निघत असताना माहीत नव्हती. परंतु व्हेरी स्पेशल थँक्स टू देवकोळे मॅडम. अतिशय 5वीमध्ये सुद्धा तुम्ही खूप शाळेची जी भीती असते हायस्कूलची मीटिंग ती माझ्या मनातून काढली ना. आजही तुम्ही मला कधीही भेटला तरी आवर्जून अरे गणेश कसा आहेस याची ओळख आहे. तर मला वाटतं मी मार्क्स कमी कमवले असते तो शिक्षकांची जी ओळख आहे, जो विश्वास तुम्हाला आहे, दॅट इज व्हेरी प्रायस फॉर मी. मी ते कधी विसरणार नाही. शिक्षकांना एवढीच अपेक्षा ठेवतो की असंच प्रेम राहू द्या, मार्गदर्शन तुमचं राहू द्या. तर मित्रमैत्रिणी समजा आपली मैत्री अशीच राहू द्या. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. पुढे आहे मी गडिंग्लजमध्ये असते. मी एक ज्युडिशियल आहे. पूर्वीची पण क्षितिजे शाळा आणि आताची पण क्षितिजे शाळा. मी पलटणला असते आणि खूप वर्षाने इथल्या स्कूलमध्ये यायचा मला खूप म्हणजे आनंद झालेला आहे आल्यामुळे इथे.
आणि काय बोलायला ते सुचतच नाहीये. तो थँक्यू. डॉक्टर अंजली पाटील, मी पिंपरीला असते, माझं क्लिनिक भोसरीला आहे आणि मला तिथे सर्वांना भेटून खूप आनंद झालेला आहे. आणि इथं बोलायच्या अगोदर लोक सांगतात जास्त. मी प्रदीप शशिकांत बोलके. मी 5वी ते 10वी महात्मा गांधी विद्यालय, 11वी 12वी टिळाचंद कनिष्ठ महाविद्यालय या समोर बसलेल्या माजी शिक्षकांच्या हातूनच घडलेला एक विद्यार्थी. मी सध्या पुणे येथे प्लेन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडिशनल कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन म्हणून काम करत आहे. आत्ता मला त्या शिक्षण संस्थेत काम करत असताना समजत आहे की शिक्षकांना किती मोठ्या प्रमाणात कष्ट असतात. त्या कष्टातूनच आम्ही घडलो. आम्हाला घडवलं अशा या सर्व शिक्षकांचे मी शतशः आभार मानतो. आणि या ठिकाणी जो हा आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला या सगळ्या माझ्या मित्रांचेही मी मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी राहतो आणि मी 4थी ते पहिली ते 4थी काका पाटील संकुलमध्ये होतो आणि 5वी ते 12वीपर्यंत या शाळेमध्ये शिकलो. मी सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. मी हायवे डिवाइस ऑफिस अंडर काम करतो आणि मला माझ्या कामाचा आणि माझ्या जॉबचा अभिमान आहे, कारण मी विश्वास नांगरे पाटील साहेबांच्या टीममध्ये स्पेशल टीममध्ये काम करतो आणि माझ्या डिव्हिजनमध्ये म्हणजे टोटल पुणे जिल्ह्यामध्ये माझं डिव्हिजन की आम्ही 5 जण काम करतो. महिला अत्याचार, छेडछाड हे प्रकरण असतात आमच्याकडं. तिथे मध्ये आमचा पूर्ण टोटल जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आहे. म्हणजे टोटल कोल्हापूर रेंजमध्ये आमच्या हायवे डिव्हिजनचा प्रथम क्रमांक आहे. मला माझ्या कामाचा अभिमान वाटतो. आणि थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम घेताना सचिन, संतोष आणि डॉक्टर आलगू मला बाळासाहेबांच्या चहाच्या गाड्यावर त्या ठिकाणी आमची प्राथमिक चर्चा झाली की बाबा आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि चर्चा करत असताना तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या 2 महिन्यामध्ये आमचे वैचारिक मतभेद भरपूर झाले. कुणाला आणायचं, कुणाला नाही आणायचं. कदम आरती सर आम्हाला योग्य वागणूक देत नाहीत. पवार सरांकडे आपण जाऊ, नवपूरकडे बाईंकडे जाऊ, ह्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, असा विषय 2 महिन्यामध्ये झाला. 2 महिन्यानंतर विकास कुंभार की जे मला सिनियर म्हणून माझ्या इथं मी त्याच्या हाताखाली काम केलेलं आहे पुणे ग्रामीणमध्ये, तो अमोल फरांदे आमचा विषय त्या ठिकाणी झाला आणि वादविवाद भरपूर झाले. परंतु ज्या दिवशी आमचे वाद होते त्या दिवशी आम्ही 11 वाजून निरेतच असायचो. कारण सचिनचे आमचे वाद झाले. परवा दिवशी मी गिरिजाच्या घरी चहा प्यायला गेलो तर गिरिजा म्हणली सचिनचा तुझा आत्ता तू वाद झालेला आहे ग्रुपवर आणि तुम्ही लगेच कसं काय एकत्र. अरे म्हटलं मी पहिलीपासून माहिती. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की माणसाच्या जीवनामध्ये किंवा आयुष्य जगत असताना एक माणूस अंडर प्रेशर मध्ये काम करतो. एक इनडायरेक्टली टेन्शन त्याच्यामध्ये असते. परंतु ही जी जुनी मित्र भेटतात आणि त्यांच्याबद्दल जे आम्ही एकमेकाच्या बद्दल जे संवाद साधतो, माझं हे असं चाललंय, तुझं ते तसं चाललंय, मला ह्या असा त्रास आहे, ते आम्ही पूर्ण तिथं विसरून जातो. अंडर प्रेशरची बीपीची गोळी आम्हाला लागते ती त्या दिवशी लागत नाही. कंटिन्यू आता 39 ते 40 वर्ष वय आमचं चालू आहे. तर साधारण मी सकाळी घरून पटकन एक बीपीची 2 mg ची गोळी खाऊन आलो. मला माझ्या क्षेत्रामुळे थोडंसं टेन्शन असते मला. तर मी आता त्या पोरं म्हणले तू कसं काय लगेच आला की लगेच नाश्ता येऊन बसला. तर नाही म्हणलं मी बाबा गोळ्या खाल्ल्यात. आता 39 वर्ष माझं वय चाललंय. इथून पुढे गोळ्याच्या आधारावर जगायचंय मला. त्यामुळं थोडंसं आता उदाहरण देतो. डॉक्टर आलगूर आणि डॉक्टर गणेश फरांदे, सचिन, संतोष, किरण, सागर यांचा कितीही डोकं फोडाफोडीचा वाद झाला तर आम्ही संध्याकाळी 10 वाजतो एकत्रच असतो. गिरजाला अनुभव आलेला आहे. आणि माने आणि जर तुम्हाला तसं वाटलं तर गेले 2 महिन्यामध्ये माने खानवळीचं आमचं बिल किती झाले बघावं. तरी आभारी आहे सगळ्यांचा. काही जरी कुणाला मी थोडंसं आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून सांगतो, विश्वास नांगरे पाटलांनी लेडीजच्या छेडछाडीबद्दल फार मोठं स्क्वॉड काढलेला आहे. 146 पोलीस स्टेशन मध्ये आमचं स्क्वॉड काम करतं.
आणि कधी कुणाला गरज पडली एनी टाइम व्हॉट्सअपवर आहे. स्टेजवर जाऊन काय म्हणू म्हणली, मी बंधू आणि भगिनी म्हणले तर तू मामा होतोय म्हणजे चालेल, त्याचा प्रॉब्लेम आहे, काय अडचण नाही. आम्हाला मामा म्हणलं तरी आम्हाला काही अडचण नाही, कारण आमचं मन स्वच्छ आहे, सगळ्या मित्रांचं मन स्वच्छ. आभारी आहे, सरांचाही मी आभारी आलो आहे. ठीक आहे, थँक्यू. मी शेती करतो. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी गेली 12 वर्ष एप्सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर काम करत आहे पुणे येथे. तिथे जमलेल्यांना हेच सांगू इच्छितो, हा टाकीचा कार्यक्रम करताना आम्हाला खूप त्रास झाला, पण हा कार्यक्रम पार पाडायचा हीच आमची इच्छा होती आणि त्याला आम्हाला सर्व मित्रांनी खूप प्रतिसाद केला. त्याबद्दल मी सर्व मित्रांचा आभारी आहे. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आणि आता सध्या AREI नावाच्या संस्थेमध्ये मी डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून मागच्या 16 वर्ष झाले काम करतोय. धन्यवाद. आपला 10वीपर्यंतचा मित्र, त्याला मी विनंती करतो की त्याने आपले मनोगत स्टेजवर येऊन भेटले. कुंभारबाईंचा मुलगा म्हणून मला ओळखलं जायचं. शाळेत माझ्या मॅडम म्हणून बऱ्यापैकी कुंभारबाईंचा मुलगा म्हणून माझी ओळख होती. आपली ओळख ज्यावेळेस ह्या शाळेतून गेलो, माझं शिक्षण मी 10वीपर्यंत इथंच होतो. त्यानंतर 11वी-12वीला कराडला शिक्षण झालं माझं. नंतर मुंबईला BE केमिकल केलं. त्यानंतर मी 8 वर्ष पोलीस खात्यामध्ये होतो, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून. त्यानंतर मी सध्या आता असिस्टंट डायरेक्टर म्हणून फायनान्स डिपार्टमेंटला आहे. त्यानंतर क्लास 1ला माझं सिलेक्शन झालं MPSCतून. पण बऱ्यापैकी कुणाचे पोस्ट माहीत नसते, पण शिक्षक लोकांना बऱ्यापैकी ट्रेजरी ऑफिसर म्हणलं की त्यांच्या पेन्शनच्या अनुषंगाने त्यांचं काम येतं. त्यामुळे ट्रेजरी ऑफिसर म्हणलं की त्यांना कळेल की त्यांची म्हणजे त्या अनुषंगानं मी ट्रेजरी ऑफिसर म्हणून सगळ्या गोष्टी नाही माझ्या मुंबईमध्ये. त्यामुळे तुमच्या उपयोगाचा मी तुम्ही माझ्यासाठी जेवढं केलेलं आहे त्या अनुषंगाने मी तुमच्यासाठी जेवढं करू शकतो. कुठेही पोस्टिंग झालं, तुमचं कुठलंही काम असेल तर त्या ट्रेजरी ऑफिसर मी करू शकतो. मग माझा नंबर तुम्हाला लिहून देऊ, जाताना घेऊन ठेवतो की जेणेकरून फायनान्स डिपार्टमेंटशी कुठलंही काम आलं, म्हणजे बिलांचे विषय असेल किंवा कुठलं असेल तर तुम्हाला मी नेहमी तत्पर तयार असतो. दुसरा विषय असा की शाळेतला आठवणीचं सांगायचं म्हणलं, ज्यावेळेस हा कार्यक्रम ठरला तर त्यावेळेस एक 2 गट असतात त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी 900 900 तसे असतात. तर ते कॅडबरीची ॲड येते, ते मनमे लड्डू फुटा. तर काही लोकांना वाटतं की आता मित्र भेटतील आपल्याला, त्यावेळेस पहिला लड्डू फुटला त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर थोड्या वेळानं वाटतं की लेडीज 7 ग्रुपमध्ये येतात, तर त्यावेळेस काही लोकांचा दुसरा लड्डू फुटला. तर असे लोक म्हणजे प्रत्येकाने असतात. आनंदाची गोष्ट अशी की त्यानिमित्तानं मुलींची शाळा मुलांची शाळा दोन्ही एकत्र आल्या. बरोबर आहे. आपण मला असं भीती वाटते की मी 10वीपर्यंत मुलींशी बोलायचंच नाही. कसं आता आत्ता जो समाज जेवढा पुढे गेलेला आहे, आता अधिकारी म्हणून काम करताना जेव्हा 10वीपर्यंत होतो मला भीती वाटायची. म्हणजे माझी आई शिक्षिका होती. आज काही लोक बोलले की आम्ही पहिल्यांदा मुलींची शाळा बघितली. आता मला ती मुलींची शाळा बघायला मिळाली होती कारण मी आईच्या शाळेमध्ये मॅडम पण होते त्यावेळेस त्याच्यामध्ये. पण त्यावेळेस एक घटना अशी घडली होती, जी आठवणी सांगायच्या असतात. त्यावेळेस KT पाटील मॅडम होत्या मराठीला. तर त्यावेळेस अनारसे एक कॅम्प व्हायचे आपले स्काउट अँड गाईडचे. तर त्यावेळेस मी 7वीमध्ये होतो, 7वी का 8वीमध्ये होतो. तर त्यावेळेस संतोष पण आहे इथं. संतोष आणि मी आमच्या बाई शिक्षिका असल्यामुळे मला तिथे ऍक्सेस होता. त्यांच्या आम्ही त्या गाईडच्या क्लास शेकोटी असलेले कार्यक्रम त्यावेळेला आम्हाला, आता आम्ही लहान मुलं म्हणलं, लहान मुलं कसं लहान नव्हतो, 8वी 8वीला आम्ही त्यांच्यावर जायचो. तर KT पाटील मॅडमने आम्हाला सांगितलं होतं तुम्ही शिक्षकांची मुलं, दुसऱ्या दिवशी आम्हाला क्लास घेतला होता की तुम्हाला शिक्षकांची मुलं म्हणजे तुम्हाला तिथे ऍक्सेस मिळाला. त्यामध्ये आम्हाला दाखवलं होतं तुम्ही शिक्षकांची मुलं म्हणून तुम्हाला तिथे ऍक्सेस मिळतो. म्हणजे इतकं त्यावेळेस आपल्या मुला मुलींची मुलं होतं. आता अशी अवस्था आहे की ते मुलं मुली काय राहिलेली नाहीये, त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. दुसरी एक गोष्ट मला कायमस्वरूपी लक्षात राहिली ती म्हणजे गोंजारी सरांची आणि लगेच पण आणायची इथं आहेत. मी सकाळी पहिल्यांदा आलो, गाडी लावली, त्यात पहिल्यांदा ती मुतारी आहे का बघितली. कारण एक घटना अशी घडली होती, काही गोष्टी हा एक्सेप्टेबल गोष्टी असतात की ज्या तुमच्याबद्दल माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत. त्या हा 8वीचा वर्ग होता. त्या वर्गामध्येच असताना लगेच सरांना माझ्याशी, माझं घरी इकडं होतं त्यामुळे घरी येताना आम्ही ह्या इकडून उडी मारून येतो. त्यामुळे लगेच सरांनी माझं नाव सांगितलं गोंजारी सरांना. म्हणजे काही लोक इकडून येतात, तसे 4-5 लोक होतं, आमच्या वगैरे होतं. आणि त्यावेळेस बरोबर गोंजारी सर आले. गोंजारी सर कडक शिस्तीचे होते. त्यामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर ते नावं बरोबर दिलेली होती. लगेच सरांनी बरोबर नावं लिहून दिलेली. मग त्यांनी गोंजारी सर नावं विचारली. दुसऱ्या का तिसऱ्या बेंचवर मी होतो, बाकी सगळे मागं होते. मग नावं केलं तर गोंजारी सरांनी काही केलं नाही. पहिला आल्या मला म्हणजे पहिलं पट खाल्लेलं मी शाळेतल्या शिक्षकांची कोणाला मार खाल्ला पहिला असेल तर मी गोंजारी सरांचा खाल्ला. पण त्याचा एक फायदा असा झाला की ज्यावेळेस एक गोष्ट मध्ये त्यातून शिकण्यासारखं असतं की पहिलं मला काय मारलं तर त्यावेळेस मी हुशार होतो. मला मारलं तर ऑटोमॅटिक बाकीची मुलं
हे होतील. त्याचा फायदा असा झाला, मी ज्यावेळेस 8 वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केलं, ज्यावेळेस 4-5 आरोपी भेटतील, त्यावेळेस कुंकू कुठला असेल त्याला पहिला ठोकायचा, अकाउंट बाकीचे सरळ होते. म्हणजे ह्या गोष्टी शिकायला मिळतात, कारण की जो ऍक्सेस त्याला मिळतो त्याला जर आपण प्रतिनिधी हे केलं, पण काही गोष्टी त्या शिस्तीमुळे आपल्याला कडक शिस्तीच्या, आता सुद्धा मी ऑफिसमध्ये काम करताना आपल्याला शिस्तीच्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. दुसरी एक गोष्ट, रयत शिक्षण संस्थेचा जो आपला वटवृक्ष आहे, हा कायमस्वरूपी आपल्या झाडाखाली बसतो. म्हणजे आणायचं, माझं पोस्टिंग पुण्यातून मुंबईला झालं. मुंबईमध्ये पण भरपूर शाळा होत्या, म्हणजे काही इंग्लिश शाळा होत्या, सेंट जोसेफ, MNR वगैरे अशा बाकी ज्या असतात, DPS वगैरे असतात. पण मला जाणवलं की योगायोगानं मला एक रयतची शाळा भेटली. म्हणजे माझ्या दोन्ही मुली पण आहेत, मी पहिल्याच शाळेला रयतच घातलं. म्हणजे ते मला माझ्या बिल्डिंगमध्ये असं विचारलं, तुम्ही एवढे गव्हर्नमेंट ऑफिसर असून तुम्ही त्या मुली शाळेत तिथं का घातलाय? म्हणजे आपण असं एकदा तुच्छतेने बघतो ना, एखाद्या गोष्टीकडे आपण तुच्छतेने बघतो, आपली मुलं एवढं पैसे असून तुम्ही आपण का घालत नाही. तर तसं नाही झालं पाहिजे. शिक्षण हे कुठेही पाहिजे. मला एक कळलं की आपण जेवढं, अमोल आहे, मी आहे, संतोष आहे, आम्ही सगळे आता जेवढं बघतो ह्याच्यामध्ये की आम्ही ज्या गोष्टी मराठी मीडियममधून शिकलो तरी पण आम्ही आज कुठेही कमी नाही. म्हणजे ही शिक्षकांची देण आहे आम्हाला. त्या कुठल्या शिक्षण आपल्या आतमध्ये असेल तर ते कुठेही मिळतं. त्या शाळेवरती पेक्षा तो शिक्षक जो घडवतात आपल्याला त्याच्यामध्ये सर्व काय असतं. शाळेच्या देखणे स्वरूपावर काही नाही. आज जरी शाळेची आवश्यक झाली असेल पण त्याचं शिक्षक जर ते देत असतील आपल्याला तरी पण त्यातून ते बाहेर पडणारं जे फरक आहे ते चांगलंच बाहेर पडेल. दुसरं एक असं होतं की काही गोष्टी आता आपल्याला काही अवॉर्ड्स वगैरे मिळतात की आपल्याला गोष्टी शाळेत आता आपण बघतो फेसबुकवर द्यावं. माझ्या मुलीला तिथे ज्युनियर KG मध्ये असतो का लोअर KG मध्ये पहिले कुठे मेडल भेटलं की आपल्याला ते लगेच फेसबुकवर येतात. ती मेडलची क्रेज आता ही झाली. पण आम्हाला आठवतं की आम्ही 7वीच्या वर्गात होतो, आम्हाला A पाटील सर होते. मला पहिलं बक्षीस जे भेटलं होतं तर आम्ही संतोष, मी मला वाटतं अमोल होतं, आता आम्ही 3 जण होतो. पहिल्यांदा आम्हाला त्यांनी काय केलं, पहिले गणितात जे मार्क पडले त्यांना पहिलं एक पेन्सिलचा बॉक्स आला, 10 पेन्सिलचा बॉक्स असतं ना, ते एक पेन्सिल सगळ्यांना दिला आणि त्यातून एक बोनस म्हणून दिला होता. त्यावेळेस मला 99 मार्क पडले होते म्हणून त्याचा रबर फ्री येतो ना, तो फ्री दिला होता. तो फ्री मार्क दिला होता, पहिला मार्क मोबाईलवर पाडले म्हणून. म्हणजे आज त्या स्थितीची जी किंमत आहे, आज माझ्या गोष्टी लक्षात होतं की इतर वेळेस किती किमती मिळाल्या, किती अवॉर्ड्स मिळाले याला काय महत्व नाही. पण त्यावेळेस जी शिक्षक होते, दुसरे एक आपला रेव्हन्यू सर होते, म्हणजे ते रेव्हन्यू सर बदलून इथं आले होते. पण त्यांनी 7वीमध्ये जे डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच शिकवलं ना, ते माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कुठल्याही एक्झाममध्ये मला वाटतं की मला परत इंडायरेक्ट स्पीच शिकायला लागेल. नाही 11वी शिकायला लागलं तर 10वी तर आमची गोष्ट आहे. ते जे म्हणजे डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच त्यावेळी जे शिकवायचे रेव्हन्यू सर ते खूप वेगळं होतं. म्हणजे गणितचं A पाटील कसं होतं, म्हणजे मला आधी आढळतं की त्या ज्या गोष्टी आहेत त्या स्मरणात आयुष्यभर राहतील, मेमोरेबल राहतील. ह्या ज्या शाळेत शिकलो आपण, मागच्या वर्षी यायला काही जमलं नाही आपल्याला, जशी 10 तारखेला यावेळेस जमलं. पण मला असं वाटतं की मला म्हणजे माझ्याकडून जर आमच्याकडून आमच्या बॅचकडून हे झालं, पण माझी अशी इच्छा होती की मी ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकलो. पण ह्याच्या पुढे माझ्या ॲक्च्युली असं झालं की माझं एक आठवड्यापूर्वीच माझं सिलेक्शन झालं. माझं दिल्लीला माझं पोस्टिंग झालं. म्हणजे मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे कोर्स केला जातो. जे फायनान्सचे ऑफिसर्स आहेत त्यांचे ऑल इंडिया लेवलचे ऑफिसर सिलेक्ट केले जातात. त्याच्यामध्ये माझं नॉमिनेशन झालं. त्यामुळे मला 2 वर्ष दिल्लीला जावं लागेल. त्यामुळे मला थोडंफार मी ॲडमिशन वगैरे करून घेतो. त्याच्यामध्ये मला 2 वर्षानंतर आल्यानंतर जर मला पुणे जिल्ह्यामध्ये मिळाली तर माझ्याकडून जेवढ्या काही गोष्टी होतील माझ्या पैशा स्वरूपात होईल. आणि प्लस जर कुठल्या जिल्हा परिषद वगैरे पोस्टिंग वगैरे झालं माझं, किंवा कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पोस्टिंग जर झालं तर त्यानिमित्तानं मी शाळेच्या निमित्तानं काय करायचं तुमचं नक्की करेल. दुसरे आता सध्याच्या स्वरूपामध्ये मी ट्रेजरी ऑफिसर म्हणून शिक्षकांसाठी जे तुमच्या कुठेही असा तुम्ही मला कधी हे करा त्या स्वरूपात मला मदत करू. म्हणजे माझं ते रूलच म्हणजे थोडं का होईल तर 0.% काय फेडत वगैरे फेडून. माझा नंबर आहे 942224 9422405473. माझ्या अशीच आहे की तुमच्या भाव्या आयुष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जे तुम्ही चांगला प्रोग्राम अरेंज केला, किरण बोधे असतील, संतोष पांडे असतील, सचिन उकडकर, संतोष निगडे, थोडं त्यांना त्रास झाला, ते कधी कधी चिडतात पण येतात. माझं तर ते राग हा येतोच, राग वागून नका, कारण शिक्षकांना पण एवढा त्रास होता. त्या उन्हामध्ये एवढं बसून सुद्धा ते आपल्यासाठी बसतात करतात. त्यांची तब्येत वगैरे, त्यांचं BP शुगर असते ह्या वयामध्ये. तर माझ्या आईला मी घेऊन आलो शकलो, तिला आईला तो त्रास होतो, मी घेऊन येऊ शकलो नाही याच्यामध्ये. पण त्यांनी सुद्धा आपल्यासाठी एवढं केलं की कारण त्यांना वाटतं की आपले फक्त आपल्याकडे आले एवढं त्रास सहन करतात की त्यांना आपण काय बोलतो, तुम्ही जे काय बोलतात त्यातल्या काही ठराविक गोष्टी त्यांना इंटरेस्टेड असतात. पण आलेच का तर ते तुम्ही तुमचं आनंदासाठी ते इथं आलेले. तर असं वाटतं की त्यांना थोडा त्रास केला त्यामुळे मी माफी मागतो. त्यांना एवढं उन्हामध्ये तुम्हाला बसवलंय, आम्ही सावलीमध्ये बसतोय आणि आम्ही तुम्हाला एवढं दिलं त्यामुळे तुमचा हार्दिक आभार मानतो. माझे 2 शब्द सांगतो. काम करत आहे
मी विनंती करतो तो लीलावती गावात ठाणे मंदिर या आपल्या 1994 ठाण्याच्या राज्य विद्यार्थी प्रीती राव ही ती विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून ते माऊली कशी लढा आठवतात का ह्या ओळी तुम्हाला? जेव्हा आपण मराठीचा निबंध लिहायचो तेव्हा त्या निबंधाची सुरुवात आपण ह्या ओळीने करायचो. पण तेव्हा फक्त असं वाटायचं की आपल्या शाळेबद्दल आपल्याला खूप प्रेम आहे, पण त्या शाळेबद्दलचं जे प्रेम आहे आपलं ते किती दृढ आहे हे मला आता कळतंय. काल जेव्हा मी पहिल्यांदा शाळेमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेस माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि त्याच वेळेस मला माझ्या जुन्या आठवणी, माझे शिक्षक, माझे मित्रमैत्रिणी सगळ्यांची आठवण आली मला. त्याच वेळेस मला असं वाटलं की त्या क्षणामध्ये मी माझे सगळे आयुष्य जगले अशी मला इतकी सगळ्यांची आठवण आली त्या क्षणाला. आज माझे शिक्षक, माझी शाळा, आज त्यांच्यामुळे मी घडले, माझ्यावरती त्यांचे संस्कार आहेत म्हणून मी आज इथे आहे. आज तुम्ही मला इथं बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप आभार आहे. आणि त्यात माझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अक्षरशः खूप छान पार पडलेला आहे. त्याच्यामुळे मी त्या सर्वांची पण आभारी आहे. मी या शाळेची आणि माझ्या शिक्षकांची विद्यार्थिनी आहे याचा मला खूप अभिमान आहे. आज मला इथं तुम्ही बोलायला बोलवलं, पण शाळेबद्दल, माझ्या शिक्षकांबद्दल, माझ्या मित्रमैत्रिणींबद्दल मी जितकं काही बोलेल ना त्यासाठी माझे शब्दही अपुरे आहेत. म्हणून मी माझे 4 शब्द इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे एक मित्र गणेश फरांदे यांनी एक कविता केलेली आहे, ती मी इथे तुम्हाला वाचून दाखवते. गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे आदर, जणू काही गुरु म्हणजे आईचाच पदर. गुरु म्हणजे संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग, ज्ञान आणि अनुभवाचा सद्विचारी स्वर्ग. पीडा आणि वेदनेसाठी शब्दांचा मलम, गुरु म्हणजे अध्यात्मच रेशमी वस्त्र तलम. गुरु म्हणजे चंदनाची थंडगार उटी, आईने लेकराला उगाळून दिलेली हुटी. गुरु म्हणजे उपाय, गुरु म्हणजे काढा, निस्वार्थ मार्गदर्शनातून निर्माण झालेला ओढा. शिष्याच्या कल्याणा मोलाची साथ, गुरु म्हणजे दिसणारा भगवंताचा हात. अशा या गुरूंना माझे शतशः प्रणाम. व्यासपीठावरील आदरणीय सर्व माझे गुरुजन, माझ्या आत्ताच्या आणि पूर्वीच्याही बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी इथं एक आयोजन समितीतला एक सदस्य म्हणून उभा आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझे वैयक्तिक काही मत मांडण्यासाठी इथं समोर आलो. मित्रांनो, आज माझ्याही काही भावना तुमच्यापेक्षा काही वेगळ्या नाही आहेत. जे काही तुम्हाला घडवण्यात या शिक्षकांचा वाटा होता, तसंच माझ्याही आयुष्यामध्ये मला या आधीपर्यंत पोहोचवण्यामध्ये या शिक्षकांचा तेवढाच आणि त्याहूनही जास्ती मोठा वाटा आहे. कारण मला आठवत आहे की मी अगदी जन्मल्यापासूनच या शाळेच्या या मातीमध्ये, इथल्या वाळूमध्ये खेळलो आहे आणि इथल्या शिक्षकांची नजर माझ्यावर अगदी लहानपणापासूनच राहिली आहे. मी माझं भाग्य समजतो की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी मी इथं माझ्या आयुष्यातला सर्वात जास्तीत जास्त वेळ या शिक्षकांच्या नजरेत घडलो आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की योजक असतो दुर्लभ हा. आपल्या आयुष्यात आपल्याला योग्य वेळी योग्य माणसं भेटणं आणि त्यांनी योग्य दिशा देणं हे पण काहीच घडणं हे काही आपल्या प्रारब्धात असू शकतं. पण ते माझं प्रारब्ध इतकं स्ट्रॉंग होतं की आजपर्यंत मला या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. विशेष आभार सगळ्या शिक्षकांचे मानायला मला काही कमीपणा वाटत नाही. कारण किती जरी मी शिक्षकांचा इथला मुलगा असलो तरी माझ्या हातून कुठली चूक घडू नये आणि त्यातही मुलींच्या शाळेमध्ये माझी आई, त्यामुळं मुलींच्या बाबतीत किंवा इतरही बाबतीत काही घडू नये म्हणून अगदी कटाक्षाने या गोष्टी टाळत राहिलो. पण तरीही ज्या काही चुका घडत गेल्या, अगदी माझी पहिली 4थी ओळख या विहिरीत मी उडी मारली होती का तर माझ्या हातून इथला कौल फुटला होता.
फुल तोडत असताना आणि गोंजारे सरांनी मला त्यांच्या हाताने मला वर उचललं होतं. किंवा अशा बारीक सारीक जसं काही मधाचं पोळं फोडणं किंवा रात्रीचं येऊन इथं नारळ फोडून खाणं, अशा बारीक सारीक बऱ्याच आठवणी आहेत माझ्या इथल्या. पण या शिक्षकांनी मला त्या योग्य वेळीच मला जागृत केलं आणि माझ्या आयुष्यात पुढे ते मार्गदर्शक म्हणून ठरले. मित्रांनो, या जगात सर्व काही जे नाशवंत आहे, पण आपण आपल्या बालपणी इथं जे काही मुलाचे क्षण घालवले ते कधीच आपल्याला स्मृतीतून जाऊ शकत नाही. ते अगदी चांगल्या सुवर्णाक्षराने लिहिले जावेत. म्हणूनच आज हा मुद्दा म्हणून स्नेह मेळाव्यात आपण 20-21 वर्षानंतर एकत्र येत आहोत. कुठंतरी हे उदात्त कार्य आपल्या हातून घडावं म्हणून मला एक गोंजारे सरांनी मी 10वीत असताना मला एक वाक्य सांगितलं होतं की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे. ही जी काही त्याग किंवा प्रत्याहार वृत्ती अष्टांग योगातली आहे ती काहीशी आज तुमच्याच विद्यार्थ्यांकडून तुम्ही हे जे शब्द सांगितले होते काहीशी त्यांच्या कृतीतून आज आपल्याला या शाळेत छोट्याशा रूपामध्ये आपल्याला योगदान देता येतं इथल्या शाळेच्या उभारणीसाठी, की ज्या काळामध्ये तुम्ही या शाळेच्या सुवर्ण काळात बघितलं होतं इथं काय होतं आणि आता काय झालं आहे. मित्रांनो, तुमच्या आणि माझ्या अशा काही शाळेविषयी किंवा याविषयी वेगळ्या भावना आहेत असं नाहीये, पण मी थोडंसं एक लिखित स्वरूपात नेट गुरुंकडून काय आणलेली एक कविता आहे ती तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी एक वाचून दाखवतो. मला पुन्हा एकदा तरी शाळेत यायचंय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. धावत जाऊन माझ्या पहिल्या बाकावर बसायचंय. नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात नाव लिहायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. सुट्टीनंतर सगळी मजा 21-22 वर्षानंतरच्या या कालावधीतली जी काही सगळी मजा ती या स्नेहमेळाव्यात माझ्या मित्रांना सांगायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं वागवायला मला शाळेत जायचंय. कितीही उकडत असू दे वातानुकूलित ऑफिसपेक्षा पण या वाड्याच्या झाडाखाली त्या ज्या काही स्मृती होत्या त्या स्मृतींचा गारवारा माझ्या अंगाला सुधावून घेण्यासाठी म्हणून मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. किती तुटका असू दे ऑफिसमधल्या खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर तिघा मित्रांनी बसायचंय आणि कुरकुर असा संगीतमय आवाज ऐकत मला स्वतःलाच विसरायचंय. बालपण देगा देवा या तुकारामांच्या अभंगातील ओळी त्यांचा अर्थ काहीसा आज समजायला लागलाय. या काही कालावधीमध्ये मला समजायला लागलाय आणि तो बरोबर आहे का हे विचारायला मला माझ्या सरांना माझ्या गुरुजनांना विचारायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं. मित्रांनो, आपल्याला घडवण्यात जसा आईवडिलांचा तसाच शाळेत शिक्षकांचा तितकाच आणि मोलाचा वाटा असतो. त्यांनी मला इथं खूप काही शिकवलं. भावना आता वेळेअभावी जास्त व्यक्त करणं शक्य नाहीये, पण जे काही शिकवलं ते 1-2-3 ओळीमध्ये मी सांगतो की परीक्षा म्हणजे काय तर स्वतःला हात डोकावून पाहण्याची संधी, की जी मला आयुष्यात प्रत्येक वेळेस प्रसंगरूपी किंवा काही अडचणी येतात त्यावेळेस मला या शिक्षकांनी दिलेली ही शिकवण म्हणजे मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी म्हणून हा प्रसंग आला आहे. हा दृष्टिकोन मला त्यातून मिळाला. मित्रांनो, फक्त वहीपेन म्हणजेच शिक्षण नव्हे हे या शिक्षकांनी मला शिकवलं. हेच बाळकडून मला इथं पाजलं गेलं, तुम्हालाही तेच पाजलं गेलंय आणि त्यामुळेच आज आपण मोठमोठ्या पदांवर किंवा आपापल्या आयुष्यात आनंदी आहोत. या अशा गुरुजनांचा सत्कार आपण आपल्या बॅचतर्फे तर केला आहे. पण मित्रांनो, मला आपल्या या सगळ्या मैत्रीविषयी काही 2 शब्द सांगायचे. आयुष्य बदलत असते. ऑफिसपासून वर्गातून ऑफिसपर्यंत, पुस्तकापासून फाईलपर्यंत, जीन्सपासून फॉर्मल पॅन्टपर्यंत, प्रेयसीपासून पत्नीपर्यंत. पण मित्र तेच असतात. काही झालं तरी ते तुमच्यासाठी मित्रच असतात, की जे तुमच्याबद्दल सगळं जाणूनही तुमच्यावर तितकंच प्रेम करत असतात. मित्रांनो, काही अंतर जरी आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकमेकांपासून दूर असलो तरी हे अंतर आपल्यामध्ये कधीच आलं नाही आणि आज त्याच प्रेमाचा जिव्हाळा
एक मैत्रीचे धागा हा आपल्याला आज इथं खेचून आणलेला आहे आणि हा स्नेह असाच टिकून राहावा की ज्या स्नेहानं म्हटलं जातं की द ट्रू लव्ह हॅज अन हॅबिट टू कम बॅक, की हेच प्रेम आपलं एकमेकांचं आहे की ज्यांनी तुम्हाला आज इथं खेचून आणलं आहे. आणि नुसतंच आपल्याला नाही तर आपल्या त्यावेळेच्या शिक्षकांनाही आज आपल्या विद्यार्थी कुठं काय करतोय ते बघण्यासाठी ते स्वतःची चाल आले आहेत. मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आयोजन समितीचे पण आभार. आजची जी बॅच आहे त्या अशा बॅचच्या सगळ्यांनी आपल्या मागच्या आयुष्यात जे काय घडलं ते आपल्या मित्रांना सांगण्यासाठी जो काही एकमेकांच्या मनांचा वेध घेतला, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू देत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माध्यमातून असू देत, तो शोध आज त्यांनी एकमेकांना आता सांगत आहे आणि इथून पुढे आपला या मेळाव्यामध्ये मुक्त परिसंवाद या स्वरूपात तो वाहणार आहे. आदरणीय व्यासपीठ श्री गुलजारी सर आणि इथं जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, ॲक्च्युली परत एकदा मला सचिननी थोडासा फोर्स केला की तू वर जाऊन काहीतरी बोल, म्हणून मी बोलतोय. आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपण इथं जमलोय आणि अक्षरशः थोड्या मनामध्ये अशा भावना आल्या की आपण परत एकदा 22 वर्षांनी छोटे झालो. म्हणजे 22 वर्षांनी ही शाळा पुन्हा भरली आहे आणि 10वीचे आपले सगळे विद्यार्थी, आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेलं आहे आणि ही शाळा पुन्हा एकदा आपण सगळेजण अनुभवत आहोत. त्यामुळे मनाने का होईना आपण सगळेजण 22 वर्षांनी नक्कीच छोटे झालेलो आहोत. आणि त्या काळी आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा बरेचदा असं व्हायचं की स्टेजवर येऊन कोणीतरी एक व्यक्ती असायची, प्रसिद्ध व्यक्ती किंवा एका यशाला ज्यांनी जीवनामध्ये जे यश मिळवलं नाही त्यांचे 2 शब्द आपल्याला ऐकायला मिळावेत म्हणून आम्हाला असं खाली म्हणजे आम्ही बसत होतो आणि ती जी काही व्यक्ती आलेली आहे त्यांचं आम्हाला भाषण ऐकायला मिळायचं. तर त्यांचे जे शब्द असायचे की त्यांना आयुष्यामध्ये यश का मिळालं आणि त्याच्यामध्ये कुणाचा वाटा आहे, ते कसं त्यांना चॅलेंजेस आले आयुष्यामध्ये, ते कसे त्यांनी पार केले. तर हे ऐकत असताना आपल्याला त्यावेळेस वाटायचं की अरे आज एक वेळ तरी अशी येईल की जेव्हा आपण पण मोठे झाल्यानंतर एक काहीतरी यश संपादन करू, जे काही आपल्याला या शाळेमध्ये शिकायला मिळालं त्याचं पुढं काहीतरी चीज करू. म्हणजे ही एक भावना त्यावेळेस मनामध्ये होती. आणि माझा खरं संपर्क या शाळेशी फक्त 6 वर्ष झाला. म्हणजे 94च्या बॅचला मी 10वी नंतर बाहेर पडल्यानंतर 11वी 12वी करायला मला माझ्या नेटिव्ह प्लेसला विदर्भामध्ये जावं लागलं. पण त्यानंतर मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि आज मला सांगायला असं म्हणजे अभिमान वाटतोय की ज्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे ते अतिशय चांगलं क्षेत्र आहे. आणि ज्या वेळेस मला विचारलं जातं की तुझं शिक्षण कुठं झालं की म्हणजे भाषेवरून तू वाटत नाही आहेस की तू विदर्भात, कारण माझं सगळं लहानपण अगदी तरडगावपासून ते सातारा जिल्हा आणि नंतर पुणे जिल्हा नीरामध्ये गेलं. त्यामुळे माझ्या कधीच भाषेमध्ये फरक पडला नाही. जी काही भाषा माझी ही म्हणजे माझी कर्मभूमी ही नेहमी पश्चिम महाराष्ट्र राहिली आहे. त्यामुळे मला नेहमीच अभिमान वाटतो की मी रयत शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी आहे आणि जे काही संस्कार माझ्यावर घडले किंवा आपल्या सगळ्यांवर घडलेले आहेत या शाळेच्या माध्यमातून त्याची कुठं ना कुठं अगदी बाहेर कुठल्या तरी यांनी प्रतिसादाने परतफेड होत असते. बऱ्याचदा आता मी माझं फील्ड इंजिनिअरिंगचं आहे, जसं तर त्याच्यामध्ये जे काही वेगळं इन्स्ट्रुमेंटेशन लावायचं काम होतं तर यासाठी एक कोर टीम सिलेक्ट केली गेली होती. तर त्या कोर टीममध्ये सुद्धा मी होतो आणि खूप आम्हाला असं ते प्राईड वाटायचं की आपण आपल्या नेशनसाठी काहीतरी करतो. अग्नीचं लॉन्चिंग होतं, मला आठवतं आहे अगदी म्हणजे त्याचे जे काही कॉन्टॅक्ट किंवा न बघता सुद्धा त्या गोष्टी बऱ्याचशा सांगतो. तर मी त्यांना म्हणतो की हे आम्हाला लहानपणापासूनच शिकवत आहे. मला अजूनही मराठीचं मस्त जसं ततंग येतं. हे शार्दूल विक्रेडित हे जे काही वृत्त आहे, आज मी इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये असलो तरी शार्दूल विक्रेडितमध्ये मस्त जसं ततंग आहे किंवा जावळेकरांनी आम्हाला जे काही गणित शिकवलं त्याचं आज सुद्धा आम्ही विदाऊट कॅल्क्युलेटर उत्तर काढू शकतो. कारण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्यासमोर कॅल्क्युलेटर आहे, कॉम्प्युटर आहे, फेसबुक आहे, पण तुमचा तो नॅचरलपणा तुमच्यामध्ये पाहिजे. जे काही तोमई नावाची शाळा फक्त 1939 ते 1945 एवढ्याच वेळामध्ये ती 6 वर्षांसाठी अस्तित्वात आली होती आणि तिथं कोबायाशी नावाचे एक प्रिन्सिपल होते. म्हणजे एक माणूस विद्यार्थ्यांमध्ये किती बदल घडवू शकतो याचं अत्यंत समर्पक उदाहरण त्या शाळेमध्ये आहे. जर तुम्हाला वेळ भेटला ना, कधी ते पुस्तक भेटलं तर जरूर वाचा. की एक कोबायाशी यांनी आपलं स्वतःचं पर्सनल आयुष्य पूर्ण विसरून
मुलांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन एक्सपेरिमेंटल स्कूल चालू केलं. म्हणजे प्रत्येक मुलगा सेम नसतो, प्रत्येक मुलगी सेम नसते, तर त्याला तिला जे हवं असतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जे फॅसिलिटीज आहेत किंवा स्वतःच्या कॅपेबिलिटीज आहेत त्या डेव्हलप व्हायला पाहिजेत म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले. मला असं पुस्तक वाचताना सारखं वाटत होतं की ते ओबायसी म्हणजे आमचे गोंजारी सर आहेत. म्हणजे सरांनी आम्हाला डेव्हलप केलं आणि सरांनी आमच्याकडनं ते करून घेतलं म्हणून आज आम्ही आजपर्यंतचा एवढा मोठा प्रवास करू शकतो. आणि ती जी शिस्त आहे म्हणजे आज मी म्हणतो ना की आम्ही कुठलंही काम करत असताना माझ्या कलिग्सला किंवा माझ्या ज्युनियर्सला सांगतो की काम झाल्यानंतर ती वस्तू जागच्या जागी जायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट या पद्धतीनं या प्लॅनिंगनी करायची आणि या वेळेस ती झालीच पाहिजे. हा जो टाइमलीनेस आहे किंवा या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला त्यानंतर 3 फक्त भाषणं होती. तर काही हरकत नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना खरं तर आम्ही वडगाववरून निरेला येत होतो, म्हणजे आमचा अपडाऊनचा ग्रुप. पण इथल्या सगळे मित्र मैत्रिणींनी गुरुजन वर्ग म्हणजे 11वी 12वीला तर आम्हाला निरा म्हणजे अगदी अननोनच होती. पण इथं आल्यावर गुंजारे सरांची शिस्त आणि कॉलेजमधल्या सगळ्या मित्रमैत्रिणी खूप कॉपरेट केलं आम्हाला. कधी असं जाणवलंच नाही की आम्हाला की आम्ही अपडाऊन करतोय. खूप आम्ही एकत्र राहिलो, मस्ती केली. म्हणजे खूप मला असं कधी वाटलंच नाही की मी वडगावची आहे आणि इथं निरेत आली, इथं मला कोण म्हणजे कसं करतील काय होईल असं टेन्शनच यायचं सारखं. पण इथले मैत्रिणींनी मित्रांनी खूप साथ दिली मला. आणि विशेषतः शिक्षक वर्ग म्हणजे शिक्षकांचे पण मी खूप आभार मानते. आम्हाला खूप छान त्यांनी ज्ञान दिलं आणि एवढे बोलून मी माझ्या विनंती करतो सौ लीलावती रिखवलाल शाह कन्या विद्या मंदिर त्यावेळेच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आपल्याला संस्कृत शिकवणाऱ्या मराठी या विषयाच्या शिक्षिका सौ नवगुडकर श्रीमती नवगुडकर मॅडम या बद्दल आपल्याला मार्गदर्शन करते. आदरणीय व्यासपीठ, पोटाने हात दिलेले आहे, जेवण वाट पाहत आहेत, पण कानही तितकेच आतुर आहेत गुरुजनांचे बोल ऐकण्यासाठी. पण वेळेअभावी काही जणांचंच भाषण घेतलेलं आहे. तर मगाशी सचिन म्हणाला गेट टुगेदर कुणाचं आहे? अहो, गेट टुगेदर तुमचं आहे आणि आमचं आहे. आम्ही खूप वर्षांनी एकमेकांना भेटलो, खूप आनंद वाटला आम्हाला. आणि आमच्या विद्यार्थी यायचे नमस्कार केले. मला ओळखलं का? आपण यांना पाहिलं का सारखं? आम्हाला ओळखलं का? आम्ही खजील होत होतो कारण आम्ही तुम्हाला ओळखू शकत नव्हतो. तुमच्यामध्ये बराच बदल झालाय, पण त्यात नाही तुम्ही आम्हाला येऊन नमस्कार करून आपली ओळख सांगत होता. खरंच हा एक सुसंस्काराचा भाग आहे आणि हा सुसंस्कार तुमच्या शाळेनं केलेला आहे. आणि त्यांच्या ऋणातून पूर्ण होण्यासाठी थोडा तरी ते ऋण फेडण्यासाठी म्हणून तुम्ही आजचा गेट टुगेदर कार्यक्रम फार सुंदर घेतला. विनोद, भांडतात ते मित्र असतात, भांडतात ते मित्र असतात आणि भांडून शेवटी एकत्र येतात ते खरे मित्र असतात. भांडणं तात्विक असतात, सोडून द्यायची. हा एक उदात्ततेचा भाव तुमच्याकडे आहे. मी ते अनुभवलेलं आहे, तुमचे सगळे बोल ऐकलेले आहेत. इतर सोडून द्यायचं, जे चांगलं आहे तेवढंच घ्यायचं. आणि हे गेट टुगेदर कार्यक्रम घेऊन तुम्ही आम्हाला सर्वांना भेट घडवून आणली, तुमची आम्हाला भेट झाली, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते. की एक जुनं गाणं ऐकलं असेल, ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट. ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट. ईस्ट ऑर वेस्ट नीरा इज द बेस्ट. ईस्ट ऑर वेस्ट नीरा इज द बेस्ट. आणि त्यातील आमचे आजचे विद्यार्थी व्हेरी व्हेरी बेस्ट. मी पुढे शिक्षक रणवरे सर यांना 2 शब्दामध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. जे पडद्यामागचे कलाकार असतात ते खरेच कलाकार असतात. तर कलाकारांचा जे पडद्यामागचे कला किंवा एक मंडळी असतात ते पडद्यामागचे कलाकार असतात. आवाज पण गणपती काढतात. पडद्यामागचे जे कलाकार असतात त्याचा सुद्धा कुठंतरी थोडासा मामूल केला पाहिजे. तर एवढं विष्णूपंच जे कार्यक्रमात आहे, कोणी असो एथनिक असो, कोणी शाळा सहाय्यक असो किंवा शिक्षित सेवक असतो, मामूल्याने राहिला असेल म्हणजे खूप पुढं म्हणजे आता तरी या शेवटीची मी आभाराच्या वेळेला उल्लेख करणारच आहे. कारण आता मी पूर्ण गेलेलं आहे. एवढे वर्ष पूर्ण जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे कर नाही